तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन? तर ग्रॅव्हिटेशन मीन्स काय होतो? ग्रॅव्हिटेशन इज अ युनिव्हर्सल फोर्स प्रेझेंट बिटवीन टू ऑब्जेक्ट इन द अर्थ ऑर युनिव्हर्स. ग्रॅव्हिटेशन हा एक फोर्स आहे, युनिव्हर्सल फोर्स, जो अर्थ मधल्या कोणत्याही दोन वस्तू मध्ये असतो, ज्या वस्तूला स्वतःचं काय आहे, मास आहे, किंवा युनिव्हर्स मधल्या कोणतीही दोन वस्तू ज्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. युनिव्हर्स मधल्या कोणतेही प्लॅनेट असो, सन असो, अदर जे काही प्लॅनेट स्टार यांच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. नमस्कार मंडळी, मी सूरज राठोड स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर मास्टर सायन्सवर. तर आज आपण एक खूप महत्वाच्या टॉपिक बद्दल डिस्कस करणार आहोत. इयत्ता 10वीचा हा टॉपिक आहे आणि चॅप्टरचं नाव आहे गुरुत्वाकर्षण. तर तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की एखादी वस्तू, वर फेकलेली वस्तू का खाली पडते? त्याच्यासोबतच आपण व्यवस्थितपणे जमिनीवर स्थिर चालू शकतो, त्याच्यासोबतच पृथ्वीभोवती चंद्र का फिरतो, त्याच्यासोबतच सूर्याभोवती पृथ्वी का फिरते, ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर एकच आहे, हे कशामुळं? ग्रॅव्हिटेशन मुळे. तर त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सर आयझॅक न्यूटन ह्या शास्त्रज्ञाने डिस्कवर केलेलं आहे. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय ते सर्वप्रथम आपण पाहणार आहोत. सर आयझॅक न्यूटन discovered that force is called as a gravitational force. ग्रॅव्हिटेशनचा फिनॉमिना जे आहे ते सर आयझॅक न्यूटननी डिस्कवर केलेला आहे. तर कहाणी अशी आहे की सर आयझॅक न्यूटन एके दिवशी त्यांच्या गार्डन मध्ये बसले असताना त्यांना पाहिलं की एक ऍपल जो आहे तो ऍपल ट्री पासून खाली ऍपल पडला. तर हा ऍपल पडला कसा? तर हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये नेहमी असतो की ऍपल पडला का? आणि तो ऍपल पडला तर तो व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये पडला. त्यांनी गार्डन मध्ये बसले असताना त्यांना कळालं की ऍपल का पडला, खाली व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये ऍपल पडलेलं आहे. तर त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आले. व्हाय ऍपल फॉल इन अ व्हर्टिकल डायरेक्शन? त्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न आला, व्हाय ऍपल फॉल इन अ व्हर्टिकल डायरेक्शन. दुसरा प्रश्न होता, व्हाय ऍपल डज नॉट फॉल इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन? तो आडव्या दिशेनं का पडला नाही, एकदम सरळ दिशेनंच का पडला? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी खूप रिसर्च केलं आणि खूप रिसर्च केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की ऍपल हा जो व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये पडला तो कशामुळं? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळेच तो ऍपल व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये पडला. आणि हा फोर्स अर्थच्या सेंटर मधून लावला जातो. त्या फोर्सला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक असा फोर्स आहे, हा कोणत्याही दोन वस्तूमध्ये हा फोर्स प्रेझेंट असतो. पृथ्वीवरच्या कोणत्याही दोन वस्तूमधील, त्याच्यानंतर युनिव्हर्स मधल्या कोणत्याही दोन वस्तूमधील जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. त्या युनिव्हर्स मध्ये कोणत्याही दोन वस्तू तुम्ही घ्या, त्यांच्यामधील जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो. तर आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत, सेंट्रिपिटल फोर्स. तर नेक्स्ट टॉपिक आहे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल and it directed toward the center of the circle. This force is called centripetal force. कोणतीही वस्तू जी सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे आणि त्या वस्तूवर सेंटर मधून जो फोर्स अप्लाय होतो त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. तर आपण पहा, एखादी वस्तू असेल जी एखाद्या तुम्ही दोरीला स्टोन बांधा आणि त्या स्टोनला आपण दोरीला बांधून गोल गोल फिरवू शकतो. मग अशा जी काही ही ऍक्टिव्हिटी आहे, या ऍक्टिव्हिटी मध्ये जे फोर्स आहे तो सेंटर मधून लावला जातो. मग ह्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. त्या चॅप्टरचे रिमेनिंग जे टॉपिक आहे, केपलर्स लॉ, फ्री फॉल, इस्केप व्हेलोसिटी, मास अँड वेट, बाकीचे टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.